एकूणच काय तर या अधिवेशनामध्ये आम्ही जे विषय लावून धरले त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर त्यांना जावं लागलं. पळत पळत गेलेत, फोटो काढून आलेत. त्या पलीकडं आम्ही धानाचा विषय मांडला, त्याला धान उत्पादक शेतकऱ्याला मदत घोषित केली, पण ती पण फार अपुरी आहे, तोटकी आहे. संत्र्याला मदत नाही, कापसाला मदत नाही, सोयाबीनला कुठलीही मदत घोषित केली नाही. आणि जवळपास 194 तालुके आहेत जे दुष्काळ टंचाई दुष्काळ सदृश्य परिस्थितीवाले, त्यांना केंद्राकडून पैसा येणार नाही आम्ही पहिलेच सांगितलं होतं. परंतु राज्य सरकारही त्याला द्यायला तयार नाही, केंद्राकडूनही येणार नाही. आणि मराठाचा विषय तर अदंतरी आहेच, तो आहे. धनगराचा विषय पुन्हा तसाच आहे. आता ते म्हणतात की आम्ही फरवरीमध्येच अधिवेशन घेऊ आणि तिथेच विशेष अधिवेशनामध्ये करू. तुम्ही तोपर्यंत आचारसंहिता येईल, आचारसंहितेच्या मध्ये तो विषय काही मार्गी लागणार नाही. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मला एक लक्षात आणून दिलं पाहिजे की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा नवीन चॉकलेट मराठा समाजाला देण्यासाठी किंवा त्याला लॉलीपॉप म्हणू, लॉलीपॉप हा लॉलीपॉप नव्यानं देण्याचा प्रयत्न आता पुन्हा हे सरकार करत आहे. लॉलीपॉप शिवाय दुसरं काही नाही. सरकारची नियत गरीब मराठा समाजाला देण्याची नाही. ओबीसीच्या गरीब समाजासाठी आम्ही एवढ्या व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी काही विशेष करण्याची यांची मानसिकता नाही. परंपरेप्रमाणे पुढचा विरोधी पक्षनेता तुमच्याकडे असेल का असं काल सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेत अजितदादांना विचारलं, त्यावर बोलले की ते तसं सुरू आहे. असं आहे, लोकांच्या स्वतः गेल्यानंतर इतरांच्या संदर्भात संशय निर्माण करणं हे स्वाभाविक आहे त्यांचा. कारण हम तो बदनाम हो सनम, तुम्हें भी बदनाम करेंगे, हा त्यांचा फंडा दिसतो त्यातून. मी वारंवार आता ते काय टेप घासत राहायची काय, आणि त्यांना काय म्हणायचं आहे, महाराष्ट्रातली सत्ता त्यांच्या हातून गेलेली आहे. जनता ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या त्रिकुटांच्या हातात सत्ता देण्याची मानसिकता नाही आहे, त्यांची तयारी नाही, देणार नाही हा विश्वास आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे